हॅलो स्टुडंट, आज एक आपण महत्त्वाचा टॉपिक बघणार आहे जो आपल्याला येणारी अपकमिंग ॲग्रिकल्चर मेन्स ॲग्री एम पी एस सीची आणि ए एफ ओ मेन्स जी आहे ह्याला सुद्धा हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. ए एफ ओला जर आपण बघितलं तर कंटिन्युअसली क्वेश्चन जे आहेत हॉर्टिकल्चर, सॉईल सायन्स, ॲग्रोनॉमी आणि ॲनिमल हजबंड्री हे 4 पिलर्स ए एफ ओसाठी खूप महत्त्वाचे राहतात. आता कशामुळे हा टॉपिक आपण बघतोय ते सुरुवातीला क्लिअर करून घ्या. आजूबाजूला आपल्या ज्या काही घडामोडी घडतात त्या घडामोडीवरती आपलं 100% लक्ष पाहिजे. ठीक आहे, कारण बाजूला जे घडतं याचं प्रतिबिंब आपल्याला क्वेश्चनच्या रूपानं प्रश्नपत्रिकेत पाहायला भेटते किंवा क्वेश्चन पेपरमध्ये आपल्याला त्या गोष्टी पाहायला भेटतात. ओके, आता साधं गोष्ट इमॅजिन करा. समजा आता आज आपण लंपी स्किन डिसीज बद्दल बघणार आहे. ठीक आहे, माहिती लंपी स्किन होतो कसा पूर्ण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं बघणार आहे. तर फार्मर्स अँगलने आपण नाही बघणार. आपण परीक्षार्थी आहोत आणि परीक्षार्थीनं तेवढंच पाहिलं पाहिजे जेवढं परीक्षेला येतं. ओके, फार्मर्स अँगलनं जर याला बघायचं म्हटलं तर वेगळे सिम्टम्स, मग त्याला ओळखायचं कसं काय ते सगळ्या गोष्टी आता असो. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं आज मी तुमच्यासमोर लंपी स्किन डिसीज याच्याबद्दल सांगणार आहे. आता एखादा ॲनिमल हजबंड्रीचा पर्सन असेल आणि त्याला जर क्वेश्चन फ्रेमवर्क जर करायचे असतील तर 100% बाजूला काय घडतंय हे त्याच्या डोक्यामध्ये राहतं आणि तो व्यक्ती अशा पार्ट्सवरती क्वेश्चन फ्रेमवर्क करण्याचे मॅक्झिमम चान्सेस राहतात. त्यामुळं सध्या चर्चेमध्ये हा डिसीज आहे LSD, ज्याला आपण म्हणतो लंपी स्किन डिसीज. ओके, ॲनिमल हजबंड्रीमध्ये जो आपल्याला ॲग्रिकल्चर मेन्स ॲग्री एम पी एस सीची आणि एफ ओ मेन्सला सुद्धा ट्रिमेंडस महत्त्वाचा आहे. याच्यावरती एखादा क्वेश्चन अपेक्षित आहे येणाऱ्या एक्झाम्सवरती. आता हा असतो कसा, डिसीज काय असतो, सगळं 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 एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर करून सांगणार आहे. सुरुवातीला बघा, हे लंपी स्किन डिसीज आता चर्चेमध्ये कशामुळे आला किंवा याच्यावरती आता वॅक्सिन डेव्हलप केलेले त्या वॅक्सिनचं नाव सुद्धा आपल्याला बघायचं आहे. याचे सिम्टम्स कसे राहतात सगळ्या गोष्टी आपण स्टेप बाय स्टेप बघूयात. काही मी तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीनं फॅक्ट सांगतो ह्या डिसीजच्या. ठीक आहे, आता हा आहे काय लंपी स्किन डिसीज. लंपी स्किन डिसीज हा पर्टिक्युलरली कॅटलमध्ये होतं. कॅटलमध्ये म्हणजे काऊमध्ये होतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. हा ऑब्झर्व कशामध्ये होतो, कॅटल्समध्ये ऑब्झर्व झालेला आपल्याला पाहायला मिळतो. याच्यामध्ये जे आहे तर ॲनिमलच्या शरीरावरती काय होतात, असे नोड्स येतात. नोड्स म्हणजे काय, गाठी. ॲनिमलच्या शरीरावरती काय येतात, नोड्स येतात. ठीक आहे, अशा पूर्ण गाठी येतात आणि गाठी आल्याच्या नंतर त्या गाठी वाढतात, त्यांचा आकार मोठा होतो, नंतर त्या गाठी फुटतात, त्या गाठीमधनं मग रक्त बाहेर यायला लागतं, मग ॲनिमलला फ्युअर येतो, ताप येतो. या सगळ्या गोष्टी आहेत. किंवा ॲनिमलचं नाक असेल त्या नाकामधनं सुद्धा बऱ्याचसं मटेरियल सिक्रेट होतं. हे सगळ्याचे सिम्टम्स आपल्याला पाहायला भेटतो. आता परीक्षेच्या दृष्टीनं सर सांगा, परीक्षेच्या दृष्टीनं हा डिसीज होतो कशामुळं, तर हा होतो व्हायरसमुळं. ओके, कुठल्या व्हायरसमुळं होतो, याची फॅमिली कुठली व्हायरसची. ठीक आहे, व्हायरसचा जिनस एक महत्त्वाचा आहे. हा जिनस लक्षात ठेवा की हा जो व्हायरस आहे तर हा व्हायरस कुठल्या जिनसमुळं होतो, तर तो जिनस आहे कॅप्री पॉक्स व्हायरस. हा या व्हायरसचा जिनस आहे. कुठला जिनस आहे, कॅप्री पॉक्स व्हायरस ह्या जिनसमध्ये येतो. आता आपण पॉक्स म्हटलं की आता आपल्याला एक डिसीज ऑब्झर्व करायला मिळतो बघा, मंकी पॉक्स. ओके, त्याच्यामध्ये काय होतं, ॲनिमलच्या शरीरावरती गाठी येतात, सॉरी ह्युमनच्या शरीरावरती गाठी येतात. तर त्याच ग्रुपमधला हा व्हायरस आहे, त्याच जिनसमधला हा व्हायरस आहे, ज्याला आपण म्हणतो कॅप्री पॉक्स व्हायरस. ओके, होतो व्हायरसनं, जिनस हा आहे. याला आणखी निदलिंग व्हायरस, याचा ऑर नेम सुद्धा आहे, निदलिंग व्हायरस सुद्धा याला म्हणतात. याच्यामध्ये काय होतं सांगितलं मी तुम्हाला, नोड्स जे आहे ते 2 ते 5 सेंटीमीटरच्या अशा ॲनिमलच्या शरीरावरती गाठी येतात किंवा नोड्स होतात, नंतर हे फुटतात, नंतर ॲनिमलच्या ज्यातून ब्लिडिंग वगैरे सगळ्या गोष्टी होतात. ॲनिमल जेव्हा ह्या स्टेजला असतो तेव्हा त्याला ट्रिमेंडस फ्युअर येतो. फ्युअर येतो म्हणजे ताप येतो, जवळपास 41 डिग्री सेल्सिअस. ओके, अशा पद्धतीनं ॲनिमल्सला ताप सुद्धा याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. अदर आता हा फर्स्ट टाइम आला कुठं, हा फर्स्ट टाइम आला होता आफ्रिकेमध्ये. हे सगळं बघा, आपला कोरोना व्हायरस, त्याच्या अगोदर एक आला होता इबोला व्हायरस, हा मंकी पॉक्स व्हायरस. का, कारण जंगल जास्त आहे आफ्रिकेमध्ये, जे आपण हे बघतो जंगल जे आहे त्या जंगलामुळं हे सगळे व्हायरस तिथं एमर्ज होतात आणि नंतर आपल्या इकडं प्रसारित होतात. हा सुरुवातीला 1929 मध्ये, कुठं 1929 मध्ये हा आफ्रिका आणि आफ्रिकेतल्या जंगलामध्ये हा सुरुवातीला आढळला होता. आणि तेव्हा हा फक्त आफ्रिकेपुरता एंडेमिक होता. कुणापुरता होता, आफ्रिकेपुरता एंडेमिक होता. तर एंडेमिक म्हणजे काय आपण बघतो बघा, एंडेमिक, पॅन्डेमिक, एपिडेमिक. आता हे एंडेमिक शब्द कसा बनलेला असतो, एंडेमिक शब्दाचा अर्थ होतो EN, या शब्दाचा अर्थ होतो एनक्लोज. या शब्दाचा अर्थ काय होतो, एनक्लोज. एनक्लोज म्हणजे जो पर्टिक्युलर एरियामध्येच क्लोज झालेला आहे, जो पर्टिक्युलर एरियामध्येच आपल्याला पाहायला मिळतो, त्याला म्हणायचं असतं एंडेमिक. मग सुरुवातीला हा डिसीज आफ्रिकेमध्ये एंडेमिक होता. 1929 मध्ये तिकडे ऑब्झर्व झाला. मग हळूहळू 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 याचा प्रसार जो आहे तो भारतात व्हायला लागला. भारतात हा 2019 मध्ये फर्स्ट टाइम आढळला. ओके, भारतात हा 2019 मध्ये फर्स्ट टाइम
बांगलादेश आणि बांगलादेशच्या सराउंडिंग ओडिसा वगैरे जे आहे त्या भागामध्ये हा फर्स्ट टाइम इंडियामध्ये ओडिसामध्ये ऑब्झर्व झाला. प्लेस कुठला आहे हे पण तुम्हाला मी नंतर सांगणार आहे. थोडक्यात ऑब्जेक्टिव्ह लक्षात ठेवा, 2019ला भारतामध्ये ऑब्झर्व झाला. फर्स्ट टाइम हा आफ्रिकेमध्ये ऑब्झर्व झाला. हा तिथं एंडेमिक होता. फर्स्ट टाइम कुठं ऑब्झर्व झाला आणि कधी ऑब्झर्व झाला? 1929 मध्ये. व्हायरस बिलॉंग्स टू फॅमिली पॉक्स व्हायरिडी. होतो व्हायरसनं जिनस आहे कॅप्री पॉक्स व्हायरस. फॅमिली आहे प्रो पॉक्स व्हायरिडी. ओके, ही फॅमिली आहे. काही क्वेश्चन्स आपल्याला विचारू शकतो. याचा स्प्रेड कशामुळे होतो? ॲनिमल्सच्या शरीरावरती डास चावले, माइट्स चावले, टिक्स चावले, ठीक आहे, किंवा फ्लाईज चावल्या, इकडून तिकडे जेव्हा जातील. इवन आणखी ॲनिमल्सचा जो सलायवा असतो, ओके, ॲनिमल्सचा सलायवा, त्याच्यानंतर कॉन्टॅमिनेटेड वॉटर आणि कॉन्टॅमिनेटेड फूड याने सुद्धा हा एका ॲनिमल्सपासून दुसऱ्या ॲनिमल्समध्ये जातो. ओके सर, ऑब्जेक्टिव्ह सांगा. ऑब्जेक्टिव्ह कुठे? मला ऑब्जेक्टिव्ह इथं आहे 1929 फर्स्ट टाइम ओडिसा, 2019 व्हायरस कॅप्रीपॉक्स व्हायरस, पॉक्स व्हायरिडी फॅमिली, ओके, एंडेमिक. आता इथं महत्त्वाचा आणखी एक ऑब्जेक्टिव्ह आहे. रिसेंटली हा डिसीज चर्चेमध्ये आला, कारण हा भारतामध्ये सुरुवातीला जो होता ओडिसामध्ये होता, ठीक आहे. आता हा ओडिसामधनं याचा स्प्रेड होता होता भारतातल्या 16 ते 17 राज्यांमध्ये हा डिसीज ऑब्झर्व होताना दिसतोय. स्पेशली गुजरात, राजस्थान ह्या भागामध्ये हा डिसीज जास्त होतोय. तर 19 पासून ICR याच्यावरती वर्क करत होतं. तर ICRने आता एक वॅक्सिन डेव्हलप केलेली आहे. त्या वॅक्सिनचं नाव बघा काय. त्या वॅक्सिनचं नाव आहे लंपी प्रोवॅक IND इंडिया. ओके, लंपी प्रो वॅक्सिन. हा फॅमिली बघा, पॉक्स व्हायरिडी कॅप्रीपॉक्स व्हायरस म्हणून इथं नाव असं दिलं, प्रो वॅक्सिन, ठीक आहे, प्रोवॅक असं याच्यामध्ये सगळं सांगायचं. लंपी प्रोवॅक्स IND अशा पद्धतीची वॅक्सिन याच्यावरती डेव्हलप झालेली आहे. आता आणखी एक क्वेश्चन, याची ही वॅक्सिन डेव्हलप कुणी केलेली आहे? तर ही वॅक्सिन डेव्हलप केलेली आहे NERC. NERC म्हणजे नॅशनल इक्वाइन रिसर्च सेंटर, जे सिच्युएटेड आहे हिसार, हरियाणा. ओके, नॅशनल इक्वाइन रिसर्च सेंटर ह्यांनी कुणाच्या कोलॅबोरेशन डेव्हलप केली? IVRI. ओके, IVRI इंडियन वेटरनरी रिसर्च इन्स्टिट्यूट सिच्युएटेड इज्जतनगर UP. या IVRI ने तुम्ही हे पण लक्षात ठेवा, इंडियन व्हिजिटेबल रिसर्च इन्स्टिट्यूट सिच्युएटेड वाराणसी. IVRI इंडियन वेटरनरी रिसर्च इन्स्टिट्यूट आणि इंडियन व्हिजिटेबल रिसर्च इन्स्टिट्यूट. ओके, जर वेटरनरी म्हटलं तर इज्जतनगर UP आणि व्हिजिटेबल म्हटलं तर वाराणसी. ओके, यांनी डेव्हलप केली वॅक्सिन. डेव्हलप कुणी केली? NERC नॅशनल इक्वाइन रिसर्च सेंटर. कुणाच्या साह्याने डेव्हलप केली? IVRIच्या साह्याने डेव्हलप केली. वॅक्सिनचं नाव काय? लंपी प्रोवॅक IND. ओके, फॅमिली प्रोवॅक्सिडी, ओडिसामध्ये 2019ला. क्लिअर? मॉस्किटोने होते, फ्लाईजने होतो, टिक्सने होतो, इवन कॉन्टॅमिनेटेड फूड असेल, वॉटर असेल आणि सलायवा असेल, ह्याने सुद्धा हा डिसीज स्प्रेड होतो. ओके, चलो पुढं. आता जी वॅक्सिन डेव्हलप केली, जसं आपला कोरोनाची जशी आपल्याला फ्रीमध्ये दिली किंवा काहीतरी चार्जेस घेऊन गेली, तसा या वॅक्सिनचे डोस जे आहेत ते 1 ते 2 रुपये या पद्धतीनं राहतील पर वॅक्सिनचं. याच्यामध्ये ॲनिमल्स मरण्याचं प्रमाण किती राहतं? मॉर्टॅलिटी रेट किती प्रमाणात राहतो? जवळपास 10 ते 15%. पण जे FAO आहे, फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन, ह्यांनी सांगितलेलं आहे मॉर्टॅलिटी रेट जो आहे तो लेस दॅन 10% आहे. म्हणजे 100मध्ये 10 ॲनिमल्स याने मरू शकतात. आणखी या डिसीजच्या बाबतीत एक स्पेशली लक्षात ठेवा, हा कुठल्या ॲनिमल्सला होतो? हा म्हशींना होतो, गायींना होतो. हा म्हशींपेक्षा गायीला जास्त होतो. असा याचा अर्थ नाही की म्हशीला होत नाही. सगळ्यात जास्त गायींना हा डिसीज होतो, कॅटलला होतो, काऊला होतो. ठीक आहे, कुणामध्ये सगळ्यात जास्त आढळतो? कॅटल. आता कॅटल पण कोणत्या? ज्या आपल्या इकडच्या आहेत, इंडिजिनस आहेत, भारतातल्या आहेत, ह्या कॅटल्सला हा कमी प्रादुर्भाव होतो. ज्या एक्झॉटिक कॅटल्स आहेत, ओके, एक्झॉटिक कॅटल्समध्ये याचं प्रमाण आपल्याला जास्त पाहायला मिळतं. कशाचं? इन्फेक्शन. प्रत्येक मुद्दा मी तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यूने लक्षात ठेवायला सांगतोय. ओके, चलो. हा, लंपी प्रोवॅक्स NERC ने डेव्हलप केलं विथ द हेल्प ऑफ इज्जतनगर UP, IVRI इंडियन वेटरनरी रिसर्च इन्स्टिट्यूट, इंडियन व्हिजिटेबल रिसर्च इन्स्टिट्यूट वाराणसी, हे इज्जतनगर. ओके, व्हॅलिडिटी वगैरे सगळं पाहिले, कॉस्ट पण पाहिली. आता काही जे पॉईंट आहेत, एखादा जर विसरला असेल तर ही अदर पॉईंट सुद्धा मी या ठिकाणी नोट डाऊन केलेले आहेत. चला, व्हायरसचा जिनस पाहिला. जिनस कुठला आहे? व्हायरसचा जिनस आहे, एक मिनिट, कॅप्रीपॉक्स व्हायरस. ओके, की सिम्पटम्स काय असतात? नाकातून डिस्चार्ज येतो, फिवर येतो ॲनिमल्सला, ताप येतो, हे सगळ्या त्याचं मेजर सिम्पटम्स आहे.
आणखी स्प्रेड कशा थ्रू होतो, मॉस्किटोने होतो, फ्लायसने होतो, टिक्सने होतो. ओके, आणखी कॉन्टॅमिनेटेड वॉटर आणि फूडने सुद्धा होतो आणि ॲनिमल्सच्या सलायवाने सुद्धा एका ॲनिमलपासून दुसऱ्या ॲनिमल्सला होतो. आणखी एक लक्षात ठेवा, हा असा डिसीज आहे, हा ॲनिमल्सलाच होतो. जर माणसांना झाला असता तर आपला कार्यक्रम झाला असता एवढ्या दिवसामध्ये. ठीक आहे, मंकी पॉक्स आला तरी आपलं कोरोनाचा एकदा अनुभव आपण सगळ्यांनी घेतलेला आहे. ओके, हा सलायवाने होतो, हा मेजरली झुनोटिक डिसीज नाही. ओके, हा कोणता डिसीज नाही, झुनोटिक. झू म्हणजे ॲनिमल, जो ॲनिमल्सपासून माणसाला होतो असा डिसीज हा नाही, त्यामुळे आपल्याला काळजी करण्याची गरज नाही. पण भारतामध्ये जवळपास 300 मिलियन कॅटल्स आहेत. ठीक आहे, एवढ्या प्रमाणात कॅटल्स असतील आणि त्यांना जर ह्या पद्धतीनं जर सिरियस डिसीज जर होत असतील तर ही विचार करण्याची गोष्ट आहे. म्हणून यावरती स्टेप्स उचलल्या गेलेल्या आहेत. ओके, हा एंडेमिक सांगितलं मी तुम्हाला, एंडेमिक टू आफ्रिका अँड वेस्टर्न पार्ट्स ऑफ एशिया इथं एंडेमिक आहे. फर्स्ट टाइम ऑब्झर्व झाला 1929 मध्ये. ओके, आता भारतामध्ये फर्स्ट टाइम कुठं ऑब्झर्व झाला हे तर आपल्याला माहिती आहे, 2019ला ऑब्झर्व झाला, ओडिसामध्ये ऑब्झर्व झाला. खूप डीपमध्ये जर क्वेश्चन आला तर भारतामध्ये ओडिसामध्ये फर्स्ट टाइम कुठं ऑब्झर्व झाला तर मयूरभांग, MAYURBHANG, मयूरभांग 2019 इथं हा ऑब्झर्व झालेला आहे. सध्या भारतातल्या जवळपास 16 राज्यांमध्ये याचं इन्फेक्शन वाढलेलं आहे. त्याला वॅक्सिन पण डेव्हलप केलेली आहे. वॅक्सिनचं नाव पाहिलं, कुणी डेव्हलप केली, कशी डेव्हलप केली, डिसीज फर्स्ट टाइम कुठं ऑब्झर्व झाला, होतो कुणाला, कशामुळे होतो, स्प्रेड कसा होतो, काय चावल्यानं होतो, हे सगळ्या गोष्टी आपण डिटेल्समध्ये पाहिलेल्या आहेत. ओके, उद्देश एवढाच होता की ह्या डिसीजला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्ही अपकमिंग ज्या एक्झाम्स आहेत ह्या एक्झामच्या दृष्टीने लक्षात ठेवायला हरकत नाही. जेवढे मी पॉईंट सांगितले, हा कुठला ना कुठला मुद्दा तुम्हाला एखाद्या पेपरमध्ये दिसला, जसं सांगितलं तसं आजूबाजूला जे घडतं ह्या सगळ्या घडामोडी आपल्याला पेपरमध्ये पाहायला भेटतात. अभ्यास सगळेच जण करतायत, पण ह्याही गोष्टीला तेवढ्याच गांभीर्यानं घ्या किंवा ही गोष्ट तेवढीच लक्षात ठेवा. जेवढे की पॉईंट सांगितले तेवढे ॲटलिस्ट नजर रखडून एकदा जाऊ द्या. ओके, थँक्यू सो मच.